नमस्कार. विशेष मराठीच्या या अनलॉक सेलिब्रिटी गप्पा आजच्या या सदरामध्ये सायंकाळी सदरामध्ये मी अमोल डोईफोडे होस्ट आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण ज्यांना बोलवलंय, सेलिब्रिटी म्हणून ज्यांना बोलवलंय, तर त्यांच्याविषयी आज आपण खूप काही गप्पा मारणार आहोत. त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. त्याचबरोबर जो काही महत्त्वाचा विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने फार काही गोष्टींशी आपण बोलणार आहोत. अगदी थोड्याच काही क्षणांमध्ये आपण त्यांच्याशी कनेक्ट होत आहोत. तत्पूर्वी जे काही मंडळी येत आहेत तर त्यांनी या लाईव्हसाठी जॉईन होणं हे महत्त्वाचं आहे. आजच्या या अनलॉक सेलिब्रिटी गप्पामध्ये आपण हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार शिवलीला पाटील ताई यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. आणि अर्थात लगेच काही मिनिटांमध्ये आपण त्यांना जोडतोय आपल्या बरोबर. आजच्या या विशेष मराठीच्या अनलॉक सेलिब्रिटी गप्पामध्ये आज आपण त्यांच्याशी एका विषयावरती सखोल अशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का किंवा व्यवस्थित येतोय का हेही मला एकदा कमेंटमध्ये सांगा. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या गेस्ट आहेत आपल्या, त्या अजूनपर्यंत आपल्याला दिसत नाही आहे तिथे. त्या लाईव्ह आल्यानंतर आपण लगेच त्यांना कनेक्ट करतोय. वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक परमेश्वर काकडे सर आयोजित विशेष मराठी पोर्टल प्रस्तुत अनलॉक सेलिब्रिटी गप्पा. या गप्पांच्या सदरामध्ये आज आपण जवळपास अर्धशतक पूर्ण केलं आहे या एपिसोड्सचं. आणि आज हा 51वा भाग तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या होस्ट आणि आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत खऱ्या अर्थाने अगदी काही क्षणांमध्ये आपण त्यांना जोडतोय. आपणालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला एकदा कळवाल, म्हणजे तेही प्रश्न मी त्यांच्यासमोर उपस्थित करेल. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे आपला. या अनलॉक सेलिब्रिटी फायनली आपण त्यांच्याशी कनेक्ट होतोय. आजच्या ज्या सेलिब्रिटी आहेत आपल्या युवा कीर्तनकार शिवलील पाटील ताई. नमस्कार ताई. रामकृष्ण हरी. वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक परमेश्वर काकडे सर आयोजित विशेष मराठी पोर्टल प्रस्तुत अनलॉक सेलिब्रिटी गप्पा. आणि अर्थात ज्या नवरात्र उत्सवात आपण हा कार्यक्रम घेतोय त्याच्या अनुषंगानेच जो आपण कार्यक्रम ठेवलाय जागर स्त्री शक्तीचा, तर या सदरामध्ये मी आपलं विशेष मराठी पोर्टल कडून
वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून आपलं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. आजच्या आजच्या या सायंकाळीन सदरामध्ये आज आपण भरपूर अशा गप्पा मारणार आहोत आणि काही जी काही सखोल चर्चा आहे ती सुद्धा करणार आहोत. तर या गप्पा गोष्टींमध्ये खूप काही गोष्टी आज समोर येणार आहेत. खऱ्या अर्थाने कीर्तन प्रवचनाचा किंवा प्रबोधनाचा जो काही प्रवास आहे तो आपल्या या प्रेक्षक श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहे तुमच्या माध्यमातून. नक्की. मला तुम्हाला या सुरुवातीकडून बोलत असताना मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की अगदी बार्शीमधून अगदी सोलापूर सारख्या जिल्ह्यातील बार्शी हा तालुका आहे आणि फार काही व्यवस्थित वेल डेव्हलप्ड असा तालुका नाहीये. ज्या अर्थाने ज्या काही अर्बन सिटीज आहेत त्या बघितल्या जातात. तर बार्शी पासूनचा काही प्रवास आहे कीर्तन प्रवचनाचा, तर हा प्रवास एका मोठ्या स्टेजवरती येत असताना, मोठ्या प्रवाहाकडे येत असताना, महाराष्ट्रभर पसरत असताना हा काही जो प्रवास आहे तो कसा होता आम्हाला अगदी थोडक्यात सांगा. हा जो प्रवास आहे तसं तर मी मूळची बार्शीचीही नाहीये. माझं गाव फार छोटंसं खेडेगाव आहे. भानसळे गावाचं नाव आहे. तालुका बार्शी आहे त्याचा. आणि ते गाव एक फक्त 100 ते 125 उंबऱ्याचं गाव आहे. आणि त्या गावामध्येच माझ्या कीर्तनाची सुरुवात झाली. परंपरा म्हणाल तर माझ्या वडिलांपासून मी कीर्तन शिकले आणि तिथून आजपर्यंतचा प्रवास म्हणाल तर आज मी कीर्तन करते त्याला 13 वर्ष झाली. 13 वर्षामध्ये आज कुठेतरी या 2-3 वर्षामध्ये पातळी प्राप्त झाली आहे की महाराष्ट्रातील बरेच लोक या नावाला ओळखतात. पण तिथपर्यंत येण्यासाठी सर्वच माध्यमं झाली. जी जवळची लोक आहेत त्याचबरोबर कष्टही भरपूर होते, त्यागही भरपूर होता. सर्वात प्रथम म्हणजे ही जी मेंटॅलिटी असते की बाबा सर्वात प्रथम कीर्तन ही फार वेगळी परंपरा आहे आणि त्यातूनही कीर्तनकार मुलगी ही तर फारच वेगळी परंपरा आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता सदस्यता आहे, पण जेव्हा मी वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करते तेव्हा हे एवढं डेव्हलप नव्हतं. शहरही नाही आणि गाव तर बिलकुल नाही. मी फक्त बार्शीत सध्या राहते, पण तो माझं मूळ गाव ते आहे. तर तिथून इथपर्यंत येण्यासाठी भरपूर कष्ट. हॅलो. हा, येतोय आवाज. वडिलांच्या खांद्यावर म्हणजे माझ्या वडिलांची गिरासी गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंग असं म्हणत माझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या खंबीर साथीमुळे मी आज इथं आहे. अगदीच. मला या गप्पा मारत असताना अजून एक छोटासा प्रश्न आहे की ही जी काही परंपरा आहे, हे गुरु शिष्याचं जे नातं असतं, जे अर्थात तुमच्या वडिलांकडून तुमच्यापर्यंत जे झिरपत आलंय, जी कीर्तनाची वारकरी संप्रदायातली एक परंपरा तुमच्याकडे आली आहे, तर या कीर्तन प्रवचनाची सुरुवात केव्हापासून झाली आणि असं त्यांना काय जाणवलं की तुम्ही देखील कीर्तन करावं, तुम्ही प्रवचन करावं, लोकांना प्रबोधन करावं. आमच्या घरी संप्रदाय पहिल्यापासून आहे. दर आठवड्यातून 2दा भजन व्हायचं. मी फारच लहान म्हणजे 3-3.5 वर्षाची होते आणि मी वडिलांसोबत भजनाला जायचे. जागर असायचा रात्री कीर्तन झाल्यानंतर आणि प्रत्येक गावात असायचं. आणि मी जायचे आणि मी अभंग म्हणायचे बाबांसोबत, भारुड म्हणायचे, बाबांसोबत भारुड करायचं. आमच्या बाबांना फार छंद. माझे बाबा पेटी वाजवतात, कीर्तनही करतात. आणि मग त्यांचं पहिलं संतान मी आहे. म्हणजे मी घरात सर्वात मोठी आहे आणि मी पहिली मुलगी असल्यामुळे त्यांची अशी पहिल्यापासून इच्छा होती की मुलगा असो किंवा मुलगी मला तिला परमार्थिक क्षेत्रामध्ये घालायचंय. आणि असं म्हणत माझ्यामध्ये एक वेगळी कला दिसली की बाबा मी कीर्तन करेल की नाही हे त्यांना माहित नव्हतं, पण मी अभंग फार छान गायचे. आणि मग गावातली माणसं म्हणायची की अरे तुझी मुलगी एवढी सुंदर गातीये तर तू भजनाला वगैरे घेऊन येत जा. आणि एक लोकांमध्ये उत्सुकता होती की 3.5-4 वर्षाची मुलगी बाबा इतकं छान बोबड्या भाषेमध्ये भजन म्हणतीये, गोड वाटायचं. मग हळूहळू मी आणि माझे बाबा भारूड करायला लागलो. लोकांना फार भजनातच इंटरेस्ट येत नाही. नाथरायांच्या भाषेत सांगायला गेलं तर लोकांना एक वेगळी झालर हवी असते विनोदाची, अध्यात्म जरी सांगायचं म्हटलं तरी. मग फक्त भजनावर ते भागलं नाही. माझे वडील आणि मी भारूड करायचो. खरं सांगायचं म्हणजे माझे बाबा नवरा बनायचे आणि मी बायको बनायची. एवढी एवढीशी बायको असायची आणि मी आणि माझे बाबा भारूड करायचो.
आणि भारूड केलं मी वयाच्या 6व्या वर्षापर्यंत. आणि मग मी अचानक असं म्हटलं की बाबा भारूड करायचं म्हणजे फार कठीण. कीर्तन व्हायचं 11-11:30 आणि तिथून पुढे भारूड असायचे. मग ती पहाटे 3-3, 2-2 वाजेपर्यंत चालायची. मी थकून जायचे. आणि मी बाबाला असं म्हणलं की बाबा आपल्यापेक्षा कीर्तनकारांना जास्त मान असतो. ते आले की येतात 2 तासात कीर्तन करून गाडीत बसून निघूनही जातात. अशा हिशोबाने मी बाबांना म्हटलं. बाबा म्हटले भारूड हे देखील परमार्थिक एक साधनच आहे आणि कीर्तन हे सुद्धा तसंच आहे. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला कीर्तन तात्पुरतं शिकवू शकतो. मी म्हटलं इच्छा तर आहे म्हटलं, कारण लोक फार भावा घेतात आणि मला इच्छा आहे कीर्तन शिकायची की मला आता भावाचा जागरणाचा त्रास नको, मला 2 तासात रिकामं व्हायचंय. त्या उद्देशाने मी बाबाला म्हटले आणि बाबांनी मला कीर्तन असं बसून सांगितलं की आम्ही जसं तुमच्याशी बोलतीये तसं की असं असं कीर्तन करायचंय. आणि मग पहिले एक टेप रेकॉर्डर असायचं, त्यामध्ये आपण कॅसेट रेकॉर्ड करून टेपमध्ये टाकायचो आणि ते ऐकायचं आपलाच आवाज. तर बाबांनी ते त्यांच्या आवाजात कीर्तन रेकॉर्ड केलं, कारण तेव्हा मला लिहिता वाचता येत नव्हतं. मी अवघ्या 6 वर्षाचे होते. आणि मग ते कीर्तन मी ऐकून ऐकून माझं ते 6-7 दिवसात पाठ झालं. आणि मग ते माझ्या हिशोबाने मी पहिलं कीर्तन केलं वयाच्या 9व्या वर्षी थोडक्यात. आणि मग तिथून माझ्या कीर्तनाची सुरुवात झाली. म्हणजे ही परंपरा माझ्या वडिलांकडून आणि माझ्या थोड्याशा सवारीटपणामुळे आणि थोड्याशा जो स्वभाव आहे माझा की मला आवडतं बोलायलाही आणि जास्त बोलायला, त्याच्यामुळे बाबा म्हटले की वायफळ बडबड करण्यापेक्षा लोकांना उपदेश द्यायला कुठेतरी चांगला, मग त्या क्षेत्रामध्ये येण्याचा योग आहे. नक्कीच. हा जो काही प्रवास आहे भारुडापासूनचा कीर्तनापर्यंतचा, तर यामध्ये प्रबोधन करत असताना भारुड हे त्यांच्यासाठी एक सर्वस्व होतं. आय थिंक आपण ज्यांच्याशी गप्पा मारतोय तर काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांच्याकडे. कदाचित नेटवर्क नाहीये व्यवस्थित. आपण त्यांना पुन्हा एकदा कनेक्ट करतोय आणि हा जो काही गप्पांचा तास आहे आपला, तर हा आपण तास असाच चालू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा मी त्यांना जोडतोय. काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांच्याकडे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आय थिंक. तरी पण असा तास आहे आपला आणि अर्थात अनलॉक सेलिब्रिटी गप्पा. तर हे सेलिब्रिटी बनणं काय असतं किंवा हा काही जो प्रवास आहे तर आपण हा जाणून घेणार आहोत. येस, त्यांना आपण पुन्हा कनेक्ट करतोय काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे. येस, पुन्हा थोडासा एकदा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, जरा पावसाचं वातावरण आहे बार्शीकडे, त्याच्यामुळे. पुन्हा एकदा आपलं स्वागत. नव्याने धन्यवाद. स्वागत. मी आपल्या भारुडाबद्दल बोलत होतो. तर हा जो काही प्रवास आहे भारुडापासून ते कीर्तन प्रवचनापर्यंतचा, तर आधी या काळातील आधीचे जे संत होते तर त्यांनी देखील भारुड अधिकाधिक प्राधान्य दिलं होतं. कारण भारुडातून जो काही उद्देश लोकांपर्यंत पोहोचत होता, तर भारुडातला उद्देश कीर्तनातून किंवा प्रवचनातून लोकांपर्यंत तेवढ्या ठळकपणे पोहोचवता येतो का किंवा ठळकपणे मांडता येतो का लोकांपर्यंत, लोकांवरती तो प्रभावी आहे का? आता कीर्तन ही परंपरा थोडी आध्यात्मिक असल्यामुळे प्रत्येकाची शैली आणि मांडण्याची पद्धत ही वेगळी असते. आता तुम्ही माझं कीर्तन तर बऱ्यापैकी हे थोडं विनोदीची झाल्यात असूनच असंच टाईप असतं, कारण लोकांपर्यंत साध्या सरळ माणसापर्यंत ते पोहोचावं. आणि लोक काय करतात की काही गोष्टी ज्या त्यांना आवडतात त्या पटकन लक्षात ठेवतात. विनोदाचं तसंच असतं की आपण एखादं पात्र रंगवतो आणि त्या पात्रातील लोक लक्षात ठेवतात आणि त्याच्यामुळे उपदेशही पटकन पोहोचतो त्यांच्यापर्यंत. आणि मग आता तसा विचार केला तर भारुडापेक्षा कीर्तन ही परंपरा थोडी उच्च आणि त्याच्यातून म्हणजे पटकन बोध केला जातो. भारुडाला थोडीशी झालर लावावी लागते. कीर्तनामध्ये कसं असतं, आपण आपल्या अभंगानुसार आपल्याला हवं ते मांडू शकतो. तर अर्थात हे दोन्ही गोष्टी समान आहेत, यात काही वाद नाही. आणि प्रत्येकाची एक शैली आहे, पण प्रत्येक कीर्तनकार
हाच प्रामाणिक प्रयत्न करतो की आपली भावना, थोडक्यात संतांची भावना, संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे. फक्त काहींची शैली ही विनोदी असते आणि काहींची शैली ही थोडी शांत आणि आध्यात्मिक असते. मात्र प्रत्येकांचा हेतू हा एकच असतो आणि तो पोहोचतो असं मला वाटतं. अर्थात हा जो काही प्रश्न आहे तर याच्यानंतर मी तुम्हाला आजचा जो काही मुख्य विषय आहे आपला, जो तुम्हाला विषय दिलाय आपण, की कीर्तनातून प्रबोधन. तर हे जे हा. काही प्रबोधन आहे, तर या प्रबोधनाच्या व्याख्या आहेत संत महात्म्यांच्या किंवा समाज सुधारकांच्या दृष्टीतून याच्या अनेक वेगवेगळ्या प्रबोधनाच्या व्याख्या आहेत. तर तुमच्या या तुम्ही एक युवा कीर्तनकार आहात, तर तुम्ही एक कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मांडत असताना तुमच्या मते प्रबोधन म्हणजे काय? माझ्या मते प्रबोधन म्हणजे असा एक उद्दिष्ट आहे की बाबा आपण लोकांपर्यंत एक चांगली गोष्ट, मग ती कुठलीही असू द्या. प्रबोधन म्हणाल तुम्ही, व्याख्यानातूनही प्रबोधन होतं, कीर्तनातूनही प्रबोधन होतं, भारुडातूनही प्रबोधन होतं. विचार केला तर चित्रपटातून सुद्धा चित्रपट असतात काही, त्यातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी. आता मध्ये मध्ये 3-4 वर्षापूर्वी, बऱ्याच वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांचा एक चित्रपट निघाला. एक चांगला एक चांगला उपदेश पोचतो किंवा एक चांगली आपण जी भावना म्हणतो ती पोचते. तर प्रबोधनकार हे पहिलं कीर्तनकाराला कधीच पदवी नव्हती. पहिलं फक्त कीर्तनकार किंवा हरिभक्त परायण एवढीच पदवी असायची. प्रबोधनकार ही पदवी आताच्या काळात लागू झाली. तर पहिल्या कीर्तनामध्ये प्रबोधन हे फार कमी प्रमाणात व्हायचं. म्हणजे प्रबोधन म्हणजे काय, तर सध्याचे जे विचार केला तर सध्याची परिस्थिती काय आहे, तर सध्या काय स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा सध्याचा एक छोटे छोटे मुद्दे असतात. तर या गोष्टीवर दृष्टी टाकणं याला प्रबोधन म्हणायचं. सध्याच्या स्थितीवर आपण जे बोलतो ते प्रबोधन, आणि आपण जे पहिलं सांगतो ते थोडंसं चिंतन किंवा अध्यात्म याच्याकडे वळतं. तर मला असं वाटतं की प्रबोधन ही फार वेगळी कलाटणी आहे कीर्तनाला दिलेली, आणि मला असं वाटतं की कीर्तनकाराने प्रबोधन करावं. कारण लोकांना पहिलं सांगून देखील बदल होईल की नाही याची थोडी कमतरता असते, परंतु सध्याची स्थिती, सध्याची गांभीर्य हे मांडणं फार गरजेचं आहे. आणि प्रबोधन ही काळाची गरज आहे, त्यामुळे हे प्रत्येक क्षेत्रातून होणं अत्यंत गरजेचं आहे आणि कीर्तनकाराकडून हे ते व्हावं असं मला वाटतं. ताई, मला एक गोष्ट सांगा की कीर्तन, प्रवचन आणि प्रबोधन हा जो काही एक मिलाप आहे, तर या 3 बाबी एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत? आणि जर वेगळ्या असतील तर त्या लोकांपर्यंत कोणकोणत्या शैलीतून मांडल्या जातात? कीर्तन, प्रवचन, प्रबोधन, प्रबोधन मी आता म्हटल्याप्रमाणे थोडंसं वेगळं आहे. थोडंसं कारण प्रबोधनामध्ये फक्त सध्याची स्थिती मांडली जाते, परंतु कीर्तन आणि प्रवचनामध्ये पहिल्या जुन्या गोष्टींची सांगड सध्याच्या स्थितीला घातली जाते. म्हणजे जे नाथरायांनी सांगितलं की बाबा, नाथरायांनी काय सांगितलं की सध्याची स्थिती अशी येईल की आता असं म्हणतील की वेगळं निघून संसार करा, म्हणजे असं. तर ही परिस्थिती सांगड घातली जाते, जोडल्या जातात. त्यामुळे कीर्तन आणि प्रवचन ह्या वेगळी गोष्टी येतात. आणि प्रबोधन हे, प्रबोधन म्हणजे सध्याची स्थिती फक्त, आणि ते कीर्तन प्रवचनातून तर होतच, परंतु अनेक गोष्टीतून होतं. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं चित्रपट आणि कीर्तन ही थोडीशी अपोजिट साईड आहे, तसं प्रबोधन हे थोडंसं वेगळं राहतं आणि कीर्तन प्रवचन हे थोडंसं वेगळं राहतं असं. अर्थात, नक्कीच. कारण काय आहे की प्रबोधन करत असताना जे आधीचे संत महात्मे होते, ज्यांच्याकडून हा कीर्तन प्रवचनाचा जो काही वारसा आहे, संत तुकाराम असतील किंवा एकनाथ असतील, तर यांची जी शैली होती, जी अगदी विद्रोही पद्धतीची होती आणि अगदी परखड भाषेत जे काही प्रबोधन व्हायचं, तर तो काही जो काही वारसा होता, तर तो आजकालच्या पिढीमध्ये किंवा आजकालच्या कीर्तनामधून, प्रवचनामधून लोकांपर्यंत तेवढ्या प्रखरतेने मांडला जातोय का? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? आता काही महाराज मांडतात, काही महाराज पुढचाही विचार करतात. कारण ज्यावेळेस तुकोबाराय होते त्यावेळेस ते संत होते, त्यांना जेवढा त्रास झाला, ज्ञानोबारायांना जेवढा त्रास झाला तेवढा त्रास करण्याची हिंमत आपल्यात नाही, कारण आपण संत नाही, आपण सामान्य माणूस आहोत. आणि समाजाचा पहिला त्रास तरी एका दोघाकडून असायचा, पण सध्याच्या स्थितीला प्रत्येक जण प्रत्येकाला फार शहाणं समजतं.
त्याच्यामुळे प्रत्येक जण पुढच्याला कमी समजण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये ऐकून घेण्याची क्षमता कमी आहे. त्याच्यामुळे परखडपणे बरेच महाराज लोक बोलतात, पण त्याच्या परखडतेला बऱ्याच वेळा आढावा आणि बांध घातला जातो, का तर ते परखड काही भाषा काही लोकांना पटत नाही किंवा रुचत नाही. आता उदाहरणार्थ सांगायला गेलं तर इंदोरीकर महाराज बरेच वर्ष झालं ते कीर्तन करतात आणि त्यांची भाषा ही भरपूर परखड आहे. परखड म्हणायला गेलं तर ते डायरेक्टली आपण जसं घरामध्ये एखाद्याला भांडतो हक्काच्या माणसाला, की नाही नाही तू असं केलं पाहिजेस, तू असं नाही केलं पाहिजेस, एवढी त्यांची भाषा परखड आहे. परंतु ही सगळ्याच समाजाला पटेल असं नाही. तोंडावर तर सगळेच चांगले म्हणतात, पण इन बॅक साइड आपण जर विचार केला तर काही वृद्ध मंडळीला, काही वारकरी मंडळीला, काही सुशिक्षित मंडळीला ती आवडत नाही. पण खरा जर विचार केला तर आज त्या भाषेची गरज आहे, त्या प्रबोधनाची गरज आहे. कारण ते जे बोलतायत ते घडतंय म्हणून ते बोलतायत. इट्स अ रियालिटी. आणि त्यातून विचार केला तर आढावा बांध घालण्याचा, तर तुम्हाला तर माहिती आहे सध्या त्यांच्यावर काय स्थिती चालू आहे किंवा त्यांना किती अडचणी आल्यात या गोष्टीमुळे किंवा परखड बोलण्यामुळे. आपल्याला जरी वाटलं की बाबा त्यांना काही त्रास होत नाही, ते मोठे आहेत, तरी सुद्धा आपण जरा त्यांच्या जागी आपल्याला ठेवून बघायचं की आपल्याला कुणी साधं वाईट बोललं तरी आपण 1-2 दिवस झोपत नाही की बाबा नाही, आपण एवढं करून सुद्धा आपल्याला का बोललं जातं. तर हीच परिस्थिती प्रत्येक महाराज लोकांची असते की आम्ही चांगलंच सांगण्याचा प्रयत्न करतो, तर आम्हाला टार्गेट का केलं जातं. आणि या टार्गेटमुळे, या ट्रोलिंगमुळे कुठेतरी परखड भाषा कमी होत चाललीये आणि माणूस स्वतःला सांभाळून बोलतो असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही याच्या आधी एक वाक्य वापरलं होतं की प्रबोधनामध्ये आजची जी काही सत्य परिस्थिती आहे ती मांडली जाते, आणि हेच प्रबोधन करत असताना मला वाटतंय की इंदोरीकर महाराज असतील तर ते ट्रोल होत आहेत. कारण ही पद्धत आहे की त्यांचं जे परखड वागणं आहे, त्यांचं परखड बोलणं आहे, किंवा तुम्ही जे म्हणालात आता की ते आपलं समाजाला आपलंसं मानतात आणि समाजाला आपलंसं मानल्यामुळेच त्यांना हे सगळ्या बाबीमधून या मधून आता जावं लागतंय, अनेक संकटांना समस्यांना सामोरं जावं लागतंय. परंतु हे जे काही गोष्ट आहे, तर याच्या आधीही जे आपले संत महात्मे होते तर ते अगदीच परखडपणे त्यांच्यासोबत जो काही अन्याय होत होता, जो जाती व्यवस्थेचा किंवा समाज व्यवस्थेकडून त्यांच्यासोबत जो छळ केला जात होता, तर तो देखील तेवढ्याच प्रखरतेने ते मांडत असायचे. तर हा जो काही प्रखरपणा आहे, हा जो काही विद्रोहीपणा आहे, तर तो विद्रोहीपणा आजकाल कीर्तनामधून किंवा महाराज असतील तर हे महाराज लोक तो वारसा घेऊन आजकाल समाजाला तेवढ्या प्रखरतेने कीर्तन करताना, प्रवचन करताना दिसतात का? संतांनी एवढी ताकद अर्थातच सध्याच्या मलाही नाहीये, कारण त्यांच्यामध्ये जी ताकद होती ती संतांचं कसं आहे की आपण आमच्यामध्ये म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे अर्थात देवाचं एक स्वरूपच आहे, ते देवच आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्यात जी सहन करण्याची एक शक्ती होती की बाबा कितीही त्रास दिला, त्रास म्हणाल तर तुम्ही ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये लोकांनी संन्यासाची पोरं म्हणून दगड टाकले, माती चिखल उडवला अंगावर. तुकोबारायांची सगळी गोदामाच्या गोदाम लोकांनी स्वतःच्या हाताने रिकामी करून नेली. प्रत्येक संतांना त्रास झाला आणि सध्याच्या प्रवृत्तीची जी माणसं आहेत ती पहिल्या प्रवृत्तीमध्ये होती, त्यात काही वाद नाही. परंतु ती जी नामस्मरणाची शक्ती आहे, ती जी सहनशक्ती आहे, ती आता एवढी नाही. कारण सध्याचं युग हे कलियुग आहे आणि सगळ्याच गोष्टी संसाराला जोडून साध्या या आपल्या इन जनरल म्हणायला गेलं तर ह्या सगळ्या स्थितीला देश तसा वेश अशी सध्याची परिस्थिती आहे. माणसाकडे बघून कीर्तनकार कीर्तन करतो असं मला वाटतं. नक्कीच. या संसाराची गाडा ओढत असताना, प्रबोधन करत असताना मला असं विचारायचंय की जे आधीची प्रखडपणा होता, जो परखडपणा होता, तर तो आजकालचा तुम्ही जर म्हणालात की ते संत होते, अर्थात माझा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की अर्थात संत होणे म्हणजे काय असतं, की त्यांच्यामध्ये हा, तर संतांची व्याख्या फार वेगळी आहे. संतांचं म्हणायला गेलात तर आपण कुणाचंही घेऊ शकतो. तुम्ही कुठल्याही संताचं उदाहरण घ्या, त्यांच्याकडे एवढी त्यागी वृत्ती असते. आपलं कसं असतं की आपल्याला सगळं ठेवून करायचंय, म्हणजे आम्हाला माणसंही आमची हवी आहेत, आम्हाला प्रेमही हवा आहे, आम्हाला मानही हवा आहे, त्याबरोबर आम्हाला थोडासा पैसाही हवा आहे, त्याबरोबर आम्हाला आमची इमेज वाढवायची आहे, माझं नाव वाढवायचंय, आम्हाला भगवंताची प्राप्तीही हवी आहे.
ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत. मग या सगळ्या गोष्टी धरून आम्हाला समाजाला प्रबोधन करायचंय. पण संतांचं तसं नव्हतं. संतांचं कसं होतं की मला आणि माझ्या पांडुरंगाला कुणाचीच गरज नाहीये. ना मला बायकोची गरज आहे, ना मला लेकराची गरज आहे, ना मला संपत्तीची गरज आहे. आणि हे जे माणसं म्हणतात, हे जे निंदक आहे, यांची तर आम्हाला गरजच नाहीये. तर यांचा आणि माझा काही संबंध नाही, अशा वृत्तीची असल्यामुळे संत यांना म्हणायचं की योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ज्यांना खऱ्या जीवनाचा अर्थ कळला, की ज्यांना असं समजलं की माझ्या देवाशिवाय आणि माझ्याशिवाय मला या व्यवहार जगाशी काही घेणं देणं नाही, व्यवहार जगाशी नातं तोडून. आता तुम्ही म्हणाल की संन्याशी झालात तर तुम्ही संत व्हाल काय, तर तसंही नाही होत. संसार म्हणजे फक्त बायको लेकरं नाही. तुम्ही भगवे कपडे घातले आणि तुम्ही हर हर बोले करत जर हिंडलात तरी तुम्ही संसारापासून विमुक्त झालात असंही नाही. तुम्ही पार नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावला, 20-25 तुळशीच्या माळा घातल्या म्हणजे तुम्ही संत झाला असंही नाही. संताची एक वेगळी व्याख्या आहे. संसारामध्ये राहून सुद्धा जे संसारापासून विलिप्त राहिले, असोनी संसारी जीवा वेगू करी. संसारात राहून सुद्धा ते विलिप्त राहणं हे प्रत्येकाला जमत नाही. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये फार लवकर गुंतत जातो. एखादी गोष्ट आवडली की आपण पटकन त्यात गुंतत जातो आणि आपण गुंतलोय हे देखील आपल्याला कळत नाही. तर ज्यांना आपल्या जीवनाची मर्यादा कळली, ज्यांना आपला माया मोह अशा वासना स्वतःच्या हाताने जखडता आल्या, ज्यांना अहंकार गर्व या सगळ्या गोष्टींपासून लांब जाता आलं, ज्यांना फक्त भगवंत जवळ करता आला, संपत्तीच्या विलिप्त जे राहिले त्यांना संत म्हणतात. जे फक्त आणि फक्त भगवंताचा आणि त्यांचा विचार करतात, बाकी कुणाचाच नाही. नक्कीच. परंतु हा जो काही मोह आहे, ही जी काही वासना आहे, भांडवली व्यवस्थेतलं हे जे काही आपल्याकडे येणारं सगळं काही संपत्ती आहे आणि एकूणच जो भांडवली व्यवस्थेतला आपण एक मानव जातीतील रहिवासी असल्या कारणाने या सगळ्या गोष्टींचा भडीमार होतोय. तर आजच्या कीर्तन प्रवचनकारांना किंवा महाराज लोकांना हा मोह आवरता येतोय का? तुम्हाला काय वाटतंय? सगळ्या कसं असतात, सर्व पाचीबोटं सारखी नसतात. सगळ्याच गोष्टी आपण इनडायरेक्टली नाही करू शकत. पण कुठेतरी म्हणजे आता आपण म्हणू की असं तसं, मी हे नाही म्हणत आहे की मानधन घेणं चुकीचं आहे. बिकॉज आपण एक एक उदाहरण घेऊया. एक घड्याळ आहे, एक मी तुम्हाला प्रेझेंट केलंय, सो तुम्हाला त्याची एवढी किंमत राहणार नाही बिकॉज आय प्रेझेंट यू. मग आणि तेच जर घड्याळ तुम्ही स्वतःच्या कमाईने एक दिवस कष्ट करून ते घड्याळ दुकानात जाऊन विकत घेतलं तर त्याची किंमत तुम्हाला थोडे दिवस जास्त राहील. आता तुम्हाला माहित आहे की हे मी घेतलंय, माझ्या कष्टाचं आहे आणि मला याला जपणं गरजेचं आहे. सो हा मानधनाचा विषय येतोय. आणि प्रत्येक कीर्तनकार काही आता सध्याची स्थिती पाहिली तर गाडी म्हणा, गाडी डिझेल म्हणा, सगळ्याच गोष्टी म्हणा, फक्त एवढंच आहे की आपल्याला जे मानधन भेटतंय तर जे पुरेसं आहे तेवढं घेणं चुकीचं नाही. परंतु मला एवढंच पाहिजे आणि मी एवढं असेल तरच कीर्तन करेल, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि मला वाटतं की बऱ्याच कीर्तनकारांच्या बाबतीत हा मोह नाही आवरला जात. आणि प्रत्येक कीर्तनकारच याला विलिप्त आहेत की बाबा प्रत्येक जणाला, आणि लोकांचा असा हे झालाय, एक दृष्टिकोन झालाय की मी जर कीर्तनाला जास्त पैसे घेत असेल तर मी जास्त ज्ञानी कीर्तनकार, आणि तुम्ही जर कमी घेत असाल तर तुमच्याकडे ज्ञान कमी आहे. त्याचा भाव जास्त तो कीर्तनात मोठा, असं सध्याच्या स्थितीला मानलं जातं. पण तो तसं काही नसतं. खरं तर कीर्तन सेम आहे, फक्त कीर्तनकार वेगळे आहे. कीर्तन कुणाचं जरी ठेवलं तरी उपदेश एकच केला जातो, फक्त शैली प्रत्येकाची वेगळी असते, बोलण्याची रुची प्रत्येकाची वेगळी असते. तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्यातून मला असं वाटतं की बऱ्याच कीर्तनकारांना हा मोह आवरत नाही. अर्थात हा प्रश्न मी तुम्हाला वैयक्तिक घेतोय आता, की हा. तुम्हाला हा मोह आवडतोय का? माझ्या बाबतीत विचार केला तर मी आज महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करते. तर मी मानधन घेते, मी सरळ सांगते की मी मानधन घेऊनच कीर्तन करते. पण माझ्या मानधनाचा विचार केला तर मी एक अंतरावर किंवा पुढच्याची परिस्थिती काय आहे बाबा, तुम्ही किती तुम्हाला किती मॅनेज होतंय. आणि एक प्रत्येक गोष्टी, कीर्तन हे एकट्याचा खेळ नाही. कीर्तन ठेवायचं म्हटलं की सिस्टीम आली, गायक वादक आले, कलाकार आले, त्याचबरोबर मंडप आला, पब्लिकसाठी एक पब्लिशन आलं, तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. आणि तुम्हाला पाहिजे म्हटलं मला त्याचाही विचार करणं फार गरजेचं असतं. तर मला जर कोणी म्हटलं की तुम्ही मानधन, समजा तुम्ही मला म्हटलं की हे गाव आहे, सरळ सांगते मला काही वाद नाही त्याच्यात. तुम्ही जर मला असं म्हटलं की ताई माझं हे गाव आहे, मला असं वाटतं की मी तुम्हाला 15,000 रुपये किंवा 10,000 रुपये देऊ शकतो, याच्या पलीकडे मी तुम्हाला देऊ शकत नाही,
तर मी असं कधी म्हणत नाही की मला 20च हवेत आणि मी 20 असले तरच येणार, नाही तर येणार नाही. मी तुम्हाला म्हणते की बाबा तुमचं जेवढं आहे तेवढं ठीक आहे. मी माझ्या बाबतीत मी स्वतः कधी कीर्तन ठरवत नाही. कीर्तन माझे आई बाबाच ठरवतात. पण ते सुद्धा कीर्तन असं कधी म्हणत नाही की बाबा मला जेवढे आहेत तेवढेच हवे आहेत. तुमच्या हिशोबाने तुमच्या मॅनेजनुसार आणि तुम्हालाही आणि मलाही ते सुटेबल असेल अशी मी स्वतः कीर्तनाची तारीख ठरवते. कीर्तनात पैसे अर्थात घेऊन एक गोष्ट वेगळी. मी तसं करत नाही. मी मानधन घेते कीर्तनाचं. तर ते तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे काही गोष्टींची किंमत ही काही गोष्टी पाळल्यानंतरच आहे. नक्कीच. काही थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय तुमच्याकडून. तुम्हाला थोडंसं व्यवस्थित असं नेटवर्क मिळेल अशा योग्य ठिकाणी तुम्ही बसावं, मला अशी विनंती करायची तुम्हाला, कारण आता सारखा प्रॉब्लेम नाही बरोबर आहे. परंतु सध्या वातावरणच तसं आहे आणि मला वाटत नाही दुसरी कुठली जागा जिथं नेटवर्क व्यवस्थित आहे. एवढ्याच ठिकाणी चांगलं येईल नेटवर्क. तरी पण मी एकदा तुझा मोबाईल घेऊन वर जाऊन बघू नेटवर्क काढतो. आणि सध्या मी जिथे आहे तिथे वायफाय नाही आहे. ओके. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय जास्त. नक्कीच. यानंतर यानंतरचा जो काही याच्या आधीचा जो प्रश्न केला होता मी तुम्हाला, तर त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे माझा, की आजकाल जी कीर्तन प्रवचनासाठी अनेक महाराजांना बोलवलं जातं, त्यांच्या तारखा ठरवल्या जातात, त्यांना जे काही त्यांच्या एकूण कीर्तनाचा प्रवचनाचा जो काही खर्च असेल किंवा इतर सगळ्याच बाबी असतील तर त्या ठरवून काही वैयक्तिक कार्यक्रम असतात किंवा काही अनेक लोकांच्या प्रित्यर्थ जे काही कार्यक्रम ठरवले जातात, तर त्या कार्यक्रमामध्ये एक महत्वाची बाब आहे जी मला तुम्हाला आता विचारायची आहे, की संत गाडगे बाबा ज्यावेळेस कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, प्रबोधन करायचे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर विचारवंत ज्यांच्याकडे अनेक पदव्या आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या भारताला शिक्षित केलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली बसून कीर्तन ऐकायचे. तर तेवढीच दानत आजच्या कीर्तनकारांसमोर जी मंडळी बसलेली असतात, जी अर्थात तुमच्या सोबत तुमच्या बरोबर स्टेजवरती बसलेली दिसतात आणि त्यांच्या उशाला पाठीमागे एक मोठा तक्का असतो, मोठा पाटीलशाहीत ते बसलेले असतात. तर ही जी काही त्यांची गोष्ट आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, की त्यातली जी काही विनम्रता आहे, तो जो काही ऐकण्याचा एक शिक्षण घेण्याचा आणि स्वतःला एक ज्ञान मिळवण्याचा जो काही हेतू असतो महत्वाचा, तर तो हेतू पार पडताना दिसतोय का तुम्हाला? आता जसं तुम्ही म्हणलात तसं तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज स्वतः यायचा, तेव्हा त्यांना काही वेगळं आसन टाकलं जात नव्हतं. जी घोंगडी आहे तीच टाकली जायची आणि कारण तोच मान असायचा. आणि तेव्हा ते सुद्धा समोर बसून हात जोडूनच कीर्तन ऐकायचे. कारण जेव्हा आपण कीर्तनाच्या गादीवर जातो तेव्हा आपला मान नसतो, त्या गादीचा मान असतो. बरोबर, ती नारदाची गादी आहे. आणि मला ही परंपरा बिलकुल आवडत नाही की काहीच लोक व्यवस्थित त्यांना व्यासपीठ दिलं. मी कधी कीर्तनाला गेले, मग ते राजकारणाचं जरी कीर्तन असेल तरी मी कधी पुढे खुर्च्या बसून कीर्तन ऐकू देत नाही. तर त्या व्यासपीठाच्या वर कुणी असावं असा नियम आहे. जी गादी, कारण आम्ही तर उभेच असतो, त्या गादीच तुम्ही समोर बसता तर ते गादी सोबत असावं. त्या गादीच्या वर मी कधी लोकांना कट्ट्यावर बसू देत नाही, मंदिराच्या कधी छतावर बसू देत नाही. लोक बघण्यासाठी छतावर पण बसतात की व्यवस्थित दिसावं. तर मला ही परंपरा जर तुम्ही कुठे पाहिली असेल बऱ्याच कीर्तनकाराच्या लोकांना किंवा जे मोठे मोठे कार्यक्रम असतात तर ज्यांनी आयोजन केलंय ते पुढे बसलेले असतात, बसण्याची व्यवस्था खाली असते. ही परंपरा अगदी चुकीची आहे. कुणालाच कीर्तनामध्ये वेगळा मान द्यावा असं मला नाही वाटत. कीर्तनकारालाही नाही आणि कीर्तन ऐकणाऱ्यालाही नाही. जोपर्यंत कीर्तनकार कीर्तन करतोय तोपर्यंत तो श्रेष्ठ आहे किंवा तो थोडासा महान आहे. कीर्तन झालं की तो देखील सामान्यच माणूस आहे, उलट सामान्यापेक्षा सामान्य आहे. नक्कीच. या प्रबोधनाबद्दल आपण बोलत असताना, प्रबोधनाबद्दल विशेष काही जाणून घेत असताना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की संत गाडगेबाबा नेहमी म्हणायचे की समाजाला रात्री जे काही तत्पूर्वी अजून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर माझा प्रश्न आता आहे असा तुम्हाला, की गाडगे महाराज कीर्तन प्रवचन किंवा प्रबोधन करत असताना लोकांना नेहमी एक प्रश्न करायचे,
की माणसातला देव आणि देवळातला देव हम्म. हा तुम्ही कधी अनुभवलाय का? तुम्ही जाणलाय का? आणि वैयक्तिक माणसातला देव आणि देवळातला देव हे जनतेसमोर मांडत असताना, लोकांना मांडत असताना त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी कायम कीर्तनामध्ये सांगते आणि रेग्युलरही सांगते की देवातल्या देवापेक्षा माणसातला देव कायम श्रेष्ठ आहे. कारण ही आमची भाषा नाही. संत सांगतात देवा आहे मन मंदिरी शोधून पाहे. पहिलं प्रथम देव जो आहे तो मनात आहे आणि त्या मनातल्या देवाला एक स्वरूप असावं, त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक व्हावं म्हणून आम्ही त्या स्वरूपाला एक आकार दिला. पण जो निर्गुण निराकार आहे, ज्याला कुठलाच आकार नाहीये, तो भगवंत आहे. आणि तो निर्गुण निराकार भगवंत कायम हृदयी स्थायी असतो आणि तो हृदयातलाच आहे. तर मी कायम सांगेल की देवारातल्या देवापेक्षा, मूर्ती पूजनापेक्षा माणसाचं दैवत्व कधीही श्रेष्ठ आहे. सर्वात प्रथम जो प्रश्न मांडला जातो की बाबा देवावर खर्च करायचा किंवा माणसावर खर्च करायचा, तर तुम्ही मध्ये आता हे कोरोनाचा काळ आहे, यावाही असा एक विषय निघाला की देवाची मंदिरं उघडायला एवढी घाई आहे, मग तेवढ्या देवाच्या मंदिराच्या खर्चाऐवजी तुम्ही हॉस्पिटल उघडा किंवा हॉस्पिटलवर खर्च करा. तर एक प्रत्येक श्रद्धेचा प्रश्न असतो. मी असं नाही म्हणत की तुम्ही देवावर खर्च करा, पण माझं जसं तुमच्या बाबतीत कर्तव्य आहे, सामाजिक माणसाबाबतीत कर्तव्य आहे, तसं माझं माझ्या आई वडिलांच्या बाबतीतही कर्तव्य आहे. तर प्रथम मी माझ्या आई वडिलांना सांभाळू शकेल एवढी पात्रता ठेवेल आणि मग माणसांना सांभाळेल. तर हा श्रद्धेचा भाव झाला. तुम्ही देवाला पाहिजे तेवढं करा, त्यात माझा काहीच वाद नाही आणि केलंच पाहिजे. परंतु माणसांना करणं हे कधीही भक्तीच्या आधी कर्म येतं. माणसांचं पूजन करणं हे कर्म आहे आणि देवाचं पूजन करणं ही भक्ती आहे. तर भक्ती आधी माणसाने कर्माला जागा राहावं असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही जे आता म्हणालात की माणसांचं पूजन करणं आणि देवाचं पूजन करणं हा जो काही श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला जो काही गाभा आहे, तर हा गाभा समजून घेत असताना, लोकांपर्यंत पोहोचत असताना जे देवाचं दैवीकरण होतंय आणि जे आता जास्तीत जास्त प्रमाणात दैवीकरण सुरू झालंय, अर्थात देव सुद्धा या समाज व्यवस्थेत जाती धर्मांमध्ये विखुरले जात आहेत. तर ही जाती धर्म व्यवस्था लोकांपर्यंत दैवीकरण करत असताना हा जो काही मोठा वर्ग निर्माण होतोय, देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण होतोय किंवा विविध जाती धर्मातले लोक आपापसात देव वाटून घेत आहेत, तर हे जे काही प्रकार आहे, तर हा म्हणजे कुठपर्यंत लोकांना काय कसा घेऊन जाणार आहे? मी कायम सांगते देवावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. देव आहे यात वाद नाही, पण देव कुठे आहे हे पण कळलं पाहिजे. देव इथे आहे, इथला आधी शोधा. आणि तुम्ही कसं केलंय की बाबा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये असं म्हणतो की छत्रपती शिवराय महाराज आमचे, अहिल्याबाई होळकर तुमच्या, बाबासाहेब आंबेडकर तुमचे. हे असं नाहीये, हे यांनी कधीच म्हटलं नाही. ना छत्रपती शिवरायांनी 18 पगडती त्यांनी एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ना कधी महादेव म्हणले नाही की मी शिवाचा आहे, ना कधी विठ्ठल म्हणले नाही की मी हरीचा आहे, कधी खंडोबा म्हणला नाही की मी यांचा आहे, असं कधीच नाही ना. देवाचं स्वरूप एक आहे, फक्त तुम्ही ज्या रूपामध्ये बघताय, तुमची ज्याच्यावर भक्ती जडली आहे तो तुम्हाला श्रेष्ठ वाटतो. देव प्रथम तर देवाचं स्वरूप हे आपण आपल्या मनाने निर्माण केलंय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की देव हा निर्गुण निराकार आहे, त्याला कुठलं स्वरूप रूप नाहीये. आपण ते बनवलंय, ते निर्माण केलंय आपण. आणि जर आपण पुराणांचा वेदांचा जर कधी अभ्यास केला तर ही रूपं आहेत, पण ही रूपं भेदभाव करण्यासाठी नाही तर भेदभाव मिटवण्यासाठी निर्माण झाली आहेत. आणि मला वाटतं की या गोष्टींवर आध्यात्मिक लोकांनी प्रचार केला पाहिजे. मग त्यात कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू द्या, भारुडकार असू द्या, किंवा बऱ्याच ह्याच्या बघा असे काही काही मठाधिपती असतात, पीठाधिपती असतात. तर यांनी देखील सांगितलं पाहिजे की मी जरी या मठाचा मठाधिपती असलो तरी माझा मठ आणि बाकीच्यांचा मठ हा सेम आहे, मी मोठा आहे हे नाही सांगितलं पाहिजे. आपण सगळे एक आहोत. ही याच्यामुळे अंधश्रद्धा वाढते. असं कधी होतं की चला बाळूमामाची मंदिरं आहेत, तर प्रत्येक जण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की माझ्या बाळूमामाचं मंदिर कसं श्रेष्ठ आहे किंवा इथे किती चमत्कार घडत आहेत. गणपतीचं मंदिर आहे तर गणपतीचं मंडळ असं उत्तेजित करतं की नाही माझा गणपती जास्त पावतात तर सगळेच देव. गणपती इथला काय आणि गणपती पुण्याचा काय, पावणार एकाच प्रकारे आहे.
पण ही जी लोकांची नीतिमत्ता, हे जे मंडळी असतात ज्यांची अशी असते की मगाशी म्हटल्याप्रमाणे मोहाच्या पायी जाऊन यांनी देवाचा बाजार मांडलाय, तर मला असं वाटतं की ही अंधश्रद्धा बऱ्याच खेडेगावातील भाविक लोकांना, अहो सुशिक्षित लोकांनी सुद्धा या अंधश्रद्धेच्या बळी गेलेले आहेत. मला सांगा, आता नवरात्र चालू आहे, बकरं का देवीला चालतं का? पण दर दसऱ्याला बकऱ्याचाच नैवेद्य असतो. बकरं आणि पुढे मी कालच बाबांना विचारलं, म्हटलं देवीला कसं बकरं चालतं? तर मग बाबा म्हणले बकरं हे देवीला नसतं, हे दैत्याला असतं. मी बाबाला म्हणलं नेमकं तो गेला त्या दैत्याला की आता आहेत त्या दैत्यांना? आणि कारण लोक ते हौसेने करतात आणि प्रत्येक जण नाही आमच्या देवीला आहे तर तुम्ही त्या प्रकारात देणगी द्या. नाही, खायची हौस आहे तर खा ना बाबा, बिनधास्त खा, पण तुझ्या स्वखर्चाने स्वतःच्या पैशाने स्वतःचं नाव लावून खा. देवीच्या नावाखाली खायचं नाही. ही माणसाची प्रवृत्ती झाली. देवाच्या नावाखाली लोक स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या आकांक्षा मनस्फूर्तपणे करून घेतात आणि मला हे चुकीचं वाटतंय. आणि या बाबतीत प्रत्येक वेळेस जनजागृती झाली. गाडगे बाबा असो, तुकोबाराय असो, प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय की देव आहे पण देव माणसात आहे, तो आधी शोधा. तो दिसला की तुम्हाला विठ्ठल जळीस्थळी भरला, रेखा ठाव नाही उरला. जिकडे तिकडे पांडुरंग आहे, जिकडे तिकडे भगवंत आहे. जे जिथे भूत तिथे मानी जे भगवंता, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. की नक्की. तुम्हाला हे महत्वाचं आहे की ही अंधश्रद्धा यासाठी अर्थातच प्रबोधन आणि यासाठी कुठे ना कुठे पाऊल उचललं गेलं पाहिजे. नक्कीच. हे जे काही दैवीकरणाचं प्रबोधन असेल किंवा समाज रचनेचं, जाती धर्मांचं जे काही प्रबोधन असेल, तर ते प्रबोधन आजकालची मंडळी कीर्तनकार ही तेवढी स्वतःची जबाबदारी म्हणून का पार पाडत नाहीये? कारण ज्या अर्थी आपण देव मांडतो, खऱ्या अर्थाने मला असं वैयक्तिक वाटतं की आपण संत महात्मा जे असतील किंवा ही जी महाराज मंडळी आहेत, अर्थात सगळीच आहेत, तर ही नेहमी देवळातला देव मांडतात. देवळातला देव मांडत असताना तुम्ही आता जसं सांगताय की माणसातला देव शोधायला स्वतःने सुरुवात करावी आणि त्याला प्रथमतः स्थान द्यावं. परंतु ही गोष्ट बाजूला सारून सत्य परिस्थिती जी आहे, तुम्ही जे म्हणालात की कीर्तन प्रवचनात आणि प्रबोधनात जो काही फरक आहे आणि प्रबोधनात फक्त परिस्थिती सांगितली जाते. माझा प्रश्न असा आहे की जर ही खरी परिस्थिती असेल, माणसाला माणसातला जर देव शोधायचा असेल आणि हे दैवीकरण थांबवायचं असेल, जाती व्यवस्थेचं, धर्मांचं दैवीकरण थांबवायचं असेल, तर मग प्रबोधनातून लोकांनी जास्तीत जास्त बोलायला हवं. आणि हे जे काही चाललंय आता, जे काही सुरू आहे, तर हे अधिकाधिक का मांडताना दिसत नाहीये? आता मी यासाठी माझा एक स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगेल. मी कीर्तनामध्ये कायम विनोदी शैलीतून असं मांडायचे, कारण ते लोकांच्या लक्षात राहावं म्हणून की बाबा देवी आहे यात वाद नाही, सगळ्या स्थितीवर अवलंबून सांगते. अंगात येतं यात पण वाद नाही, कारण संत सांगतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, किंवा असं म्हणतात की कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मीराबाई सुद्धा म्हणतात की नाचुंगी 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 हरिगुण गावत नाचुंगी. पण ते मुक्त होणं आणि सध्याच्या स्थितीमध्ये जे अंगात येतं हे कायम मला खटकतं. आणि मी कायम कीर्तनात सांगायचं की बाबा अंगात आल्यावर आपलाच नवरा, आपलंच घर, आपल्याच अडचणी कशा दिसतात? जगाच्या अंगात देवी अंगात आली म्हटलं, देवीला जगाच्या अडचणी दिसायला पाहिजे की नाही? स्वतःच्या बऱ्या दिसतात. आणि मग अंगात येतं यात वाद नाही, अरे येतंय ना ठीक आहे, पण इतकं की स्वतःचं भानही स्वतःला राहत नाही. ही एक मानसिक स्थिती आहे लोकांची. एक अट्रॅक्शन आपल्याकडे यावं, कुठेतरी मी दिसावी, त्याच्यासाठी हे लोक करतात. देवी आहे, देवीला मानलं पाहिजे, पण देवीला मानत असताना तुम्ही देवीला माना, देवीच्या मानण्याचा बाजार मांडू नका. हे मी कायम कीर्तनात सांगितलं. तर या बाबतीत माझ्यावर इतकं ट्रोलिंग झालं की तुम्ही देवीला मानत नाही का, देवी तुमच्यावर कोप करेल, तुम्ही महाराज आहात आणि देवीनं कोप केल्यावर तुम्हाला कळेल देवी कशी कोप करते ते, मग कसं अंगात येतं ते तुम्हालाही कळेल. तेव्हा मला वाटलं की जर भक्तांवर कोप होत असेल तर त्या भक्तीला अर्थ नाही. आणि माझ्या भक्तीवर माझा विश्वास आहे, माझ्या आईवर माझा विश्वास आहे. जर अर्थातच देवी माझी आई आहे, तर माझी आई, मी लेकरू असताना माझ्यावर किती जरी आई त्रासावलेली असली, कितीही आईला त्रास दिला लेकराने, आई जरी म्हटली अरे मेल्या सावलीत येऊन मर, तरी तिच्या मर म्हणण्याला सुद्धा प्रेम असतं. मग ही जर जगताची आई आहे, अर्थातच ही जगताची आई आहे. पीठ जरी वेगळी असली तरी स्वरूप एकच आहे.
ही साऱ्या जगताची आई आहे, जिनं सगळ्या जगाला सामावून घेतलंय. ती आई फक्त अंगात आल्यावरच कृपा करेल असं नाही ना. आणि नक्की ही अंधश्रद्धा आहे की तुम्हाला असं वाटतं की ज्याच्या अंगात येतं तीच देवी आहे. असं नसतं. माणूस माणूस आहे, देव देव आहे. माणसाला देवत्व तेव्हाच येतं जेव्हा तो संसाराशी विमुक्त म्हणून देव पण स्वीकारेल. तोपर्यंत देवत्व येत नाही. तुमचं अंगात येऊन गेलं की तुम्हाला 10 मिनिटांनी तुमची लेकरं बाळ नवरं सगळं आठवतो. मग हे देवत्व नाहीये. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि या ट्रोलिंगमुळे, या बोलण्यामुळे किंवा ह्या विवादामुळे बरेच कीर्तनकार या गोष्टीपासून फार लांब राहतात की नकोच. नक्की यांना सांगून यांची डोळे उघडण्यापेक्षा ही लोक आमचेच डोळे झाकायला निघतात पुन्हा. ह्या ट्रोलिंगमुळे हा विषय बऱ्यापैकी परखडपणे मांडला जात नाही. नक्कीच. तुम्ही जे म्हणालात की ही जी काही लोक आहे तर यांची जी प्रवृत्ती आहे की ते यांचीच डोळे बंद करतात. मग माझा मुद्दा असा आहे की डोळे बंद करतात म्हणजे काय? की कीर्तन प्रवचनकारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो की अजून काही निर्माण होतं? नाही नाही नाही, पोटाचा प्रश्न होत नाही. तुम्हाला एक सांगू का? कीर्तन एक वाक्य होतं कीर्तनामध्ये, पोलिसाचा हप्ता आणि कीर्तनकाराचा सप्ताह कधीच बंद पडत नाही. ते कायम चालू असतं. पोटावर पाय पडत नाही. पण जो मानसिक त्रास आहे, एक स्थिती असते की बाबा मी एवढं जगासाठी, मला असं वाटतं की मी तुम्हाला एखादी गोष्ट एवढ्या तन्मयतेनं समजून सांगितली आणि तुम्ही मलाच वेड्यात काढलं, तेही समोर नाही, पाठीमागे. तर हा ट्रोलिंगचा प्रकार फार, पोटावर तर पाय कुणाच्याच पडत नाही. कारण कीर्तनकार मंडळी इथं अशा गोष्टी आहेत की प्रत्येक गावामध्ये सत्ता असतो, कीर्तनकारांची गरज आहे. आणि त्यातूनही जे प्रखरपणे विषय मारतात त्यांना थोडासा त्रास आहे. पण जे गोड बोलून कीर्तन करतात त्यांना अर्थातच काही त्रास नाहीये, ते चालूच आहे. परंतु त्रास फक्त एवढ्याच गोष्टीचा होतो प्रखरपणे बोलल्यावर की माणसं फार विचित्रपणे बोलतात, वागतात. आणि फक्त माणसंच नाही, आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडूनही थोडासा असं वाटतं की बाबा नाही, जर याच्यामुळे जर तुला त्रास होत असेल तर तू ते नाही केलेलं, किंवा संप्रदायाला जर कलंक लागत असेल तर तू ते नाही केलेलं बरं. त्या सर्वच गोष्टीमुळे ते थोडंसं कमी होतं. नक्कीच. हे जे पण परंतु काय होतं की संत महात्म्यांचं जे विरोधात वागणं होतं की ते कुठल्याही परिस्थितीची एक सीमा न बाळगता हे त्यांचं निरंतर काम सुरू ठेवायचे. तर त्यांच्या काळातली प्रवास, त्यांच्या काळातली माणसं आणि आजच्या काळातील माणसं यांची मानसिक स्थिती तुम्हाला काय वाटतेय? की आपण परिस्थिती मांडताना लोकांना ती परिस्थिती आपलीशी वाटतेय का? लोकांना प्रवचन ऐकताना, प्रबोधन ऐकताना अर्थात त्या गोष्टी समजतात पण उमजत नाहीत. तर हे जे उमजत आहे, हा जो काही एक शहाणपणा आहे, हा लोकांमध्ये कधी भिनणार आहे? आता कीर्तनाकडे बघताना जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक लोक कीर्तनाकडे बघताना असं म्हणतात की कीर्तन हा एक व्यवसाय म्हणून करतात महाराज मंडळी. असं 99% लोकांचं हेच म्हणणं आहे की कीर्तन हा एक व्यवसाय म्हणून केला जातो. आणि जेव्हा लोकांच्या मनात ही गोष्ट जाईल की कीर्तन हा व्यवसाय नाही, कीर्तन हे आपल्यासाठी, समाज सुधरवण्यासाठी आहे, तेव्हा त्या कीर्तनाची परंपरा आणि त्या कीर्तनाचा जे काही हेतू आहे तो साध्य होईल. लोकांचा दृष्टिकोन बदलेल, पण लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सुद्धा कीर्तनकार कारणीभूत आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा थोडेफार कीर्तनकार बदलतील आणि कीर्तनाची भाषा बदलेल तेव्हा लोकांचा दृष्टिकोन बदलतील. दोन्ही एक सामायिक आहे, मार्मिक आहे. कसं समतोल राखला जातो की लोकांचंही म्हणणं बरोबर आहे आणि बरेच कीर्तनकार आहेत त्याच्यामुळे मला एवढंच वाटतं की एखादा कांदा जर सडलेला असला टोपलीत तर त्याच्या नादाने बाकीचे सडतील याच्या अगोदर लोकांनी तो कांदा बाजूला काढून बाकीच्या योग्य कांद्यांना भाव दिला. नक्कीच. मला तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. आपण यानंतर हळूहळू शेवटाकडे जात आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारतोय की हे कीर्तन प्रवचन करत असताना, आपला स्वतःचा एक संसाराचा गाडा हाकत असताना सामाजिक तुम्हाला तर तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्या प्रकारामध्ये हा जो काही कीर्तन प्रवचनाचा वसा आहे तर हा परखडपणे
ना, लोकांकडून काय त्रास होतो? इन पर्सनल म्हटलं तर महाराज लोकांची एक प्रतिमा असते डोळ्यासमोर, की तुम्हाला जर मी माहित असेल, तुम्ही मला कीर्तनात पाहिलेलं असतं, युट्यूबवर पाहिलेलं असतं, की दॅट इज द शिवलीला पाटील. तर तुम्ही जर मला कधी पाहिलं तर तुमची अशी अपेक्षा असते की ही कीर्तनकार आहे तर ही व्हाईट ड्रेसमध्ये दिसली पाहिजे. तर ती ओळखू येणार की ती कीर्तनकार आहे, किंवा ती नॉर्मल नाही दिसली पाहिजे, ती कुठेतरी वेगळी दिसली पाहिजे. पर्सनल त्रास हा एवढाच होतो की बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि जे युवा कीर्तनकार आहेत त्यांना तर भरपूर त्याग करावा लागतो सामाजिक जीवन जगताना. बऱ्याच गोष्टी फार वेशभूषेपासून, खाण्यापिण्यापासून, विचार करण्याच्या पद्धतीपासून बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. बऱ्याच गोष्टी तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतंय. बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. तर हा एवढंच त्याग आहे. भरपूर त्याग आहे मग त्याच गोष्टीचा. नक्कीच. परंतु हा जो काही शहाणपणा आहे, तर हे जो काही समंजसपणा आहे, तो परिस्थितीतून येतो की लोकांच्या दीडशाण्यापणामुळे येतो? तो संस्कारातून आणि परिस्थितीमधून येतो. याचा विचार केला तर मी सकाळची गोष्ट सांगते माझी. सकाळी आमच्या कॉलेजचे फॉर्म भरायचे होते. मी टीवायला आहे. मी छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेते बॅचलर. आणि आमचे पेपर आहेत एक 15-20 दिवसात ऑनलाईन. आणि त्यासाठी आम्हाला एक फॉर्म सबमिट करायचा होता. तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही चाललो होतो आणि सकाळी मी एक साधा अपोजिट कलरचा ड्रेस घातला. आणि मग माझी आई अशी पटकन म्हणाली की अगं शिवलीला, कॉलेजमध्ये चालले म्हटलं, सगळे शिक्षक लोक तुझ्या ओळखीची आहेत, तुला माणसं ओळखीची भेटणार येता जाता. एकतर तू टू व्हीलरवर जाऊ नको, स्कूटीवर जाऊ नको, आणि दुसरी गोष्ट साधा पंजाबी घालून जाऊ नको. ज्या पंजाबीमध्ये व्हाईट कलर आहे तोच पंजाबी तू घालून जा. त्याच्याशिवाय तू घराच्या बाहेर जायचं नाहीस, नाहीतर मग तू ऑनलाईन सबमिट कर, नाही तर कोणाला तरी सबमिट करायला सांग. तर या गोष्टी असतात की बाबा एक संस्कार. आपल्या घरच्याचंही दडपण असतं की नाही तू कीर्तन करायस. त्याचबरोबर एक साधी गोष्ट आहे, मी जर चौकात कॉलेजच्या कट्ट्यावर उभी राहिले तर 2-4 जण माझ्याकडे बघून, अरे बाप, ही शिवलीला पाटील आहे आणि अशी कट्ट्यावर उभी आहे, हे हे कळतं पटकन की यांचा काय उद्दिष्ट आहे आपल्याकडे बघण्याचा. तर तो एक गोष्ट की बाबा नाही, आपण कुणाला तरी सांगतोय म्हटल्यावर त्या सांगण्यासारखं तर राहतोच, परंतु नाही, आपण सामान्य नव्हत ही जाणीव लोक आम्हाला करून देतात. आणि त्याच्यामुळे असामान्यपणे राहावं लागतं. आपण काहीतरी वेगळं आहोत ही लोक फार वेळा जाणीव करून देतात की नाही नाही, तुम्ही शिवलीला पाटील आहात ही जाणीव प्रत्येक पावलाला होते, लोकांच्या दृष्टिकोनातून होते, बघण्यातून होते. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी लोकांमुळे आणि संस्कारामुळे आणि परिस्थितीमुळे बदलाव्या लागतात. नक्कीच. हे जे काही समंजसपणा आहे, हा परिस्थितीतून येतोय, लोकांच्या मानसिकतेतून निर्माण होतोय. तर हा, तर मला असं विचारायचंय की एक युवा कीर्तनकार असताना किंवा कुणीही असताना, तुम्ही जर सांगितलं की एक परसेप्शन ऍड्रेस करणं, त्या माणसाला त्याच कॅरेक्टरमध्ये, त्याच चौकटीमध्ये बघणं, तर हे जे काही बघणं असतं, तर ही जी काही त्यांची बघण्याची वृत्ती असते, मानसिक भावना असते, तर ही त्यांची भावना जी आहे ती तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक पैलूतून जात असताना, स्वतःचं आयुष्य जगत असताना, अशा ठिकाणी जर भेटली ही मंडळी, तर तुमच्या काय रिॲक्शन असतात? इन तसं विचार केला तर डायरेक्टली रिॲक्शन देता येत नाही. कारण तेव्हा तेवढा अधिकार नसतो की आपण त्यांना बोलावं. कारण ते आपल्याला उलट, तू कोण सांगणारी, असं ते पटकन होऊ शकतं. तर तेव्हा तेवढा अधिकार नसतो की आपण त्यांना बोलावं. पण मी ही रिॲक्शन माझ्या कीर्तनातून आणि माझ्या बोलण्यातून कायम सांगते की कीर्तनकार जरी असला तरी तो एक माणूस आहे, त्याला एक स्वतःचं पर्सनल लाईफ आहे, त्याला त्याच्या इच्छा काही आकांक्षा आहेत. हा, त्याग प्रत्येक गोष्टीचा आम्ही करतोय, करायलाही हवा. त्यागाशिवाय कधी कुठलं शिखर उच्च आपण गाठू शकत नाही. परंतु लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की नाही बाबा, हे थोडंफार बदललं पाहिजे. आणि हे मी स्वतः पर्सनली माझ्या कीर्तनातून सांगते की जर तुम्ही कधी वाक्य ऐकलं असेल तर मी कीर्तनात हे सांगते की तुम्ही जर मला कीर्तनाच्या पलीकडे कधी बघाल तर तुम्हाला मी ओळखू येणार नाही, तर मी नॉर्मल असते. आणि मला हे त्यासाठी दाखवून द्यायचं असतं की मी एक साधी मुलगी आहे. कीर्तन हे माझं प्रोफेशन जरी असलं तरी कीर्तना पलीकडे, त्या 2 तासाच्या पलीकडे 22 तास जी माझी लाईफ आहे, त्या लाईफ मध्ये मी 22 तास लोकांना ज्ञानच नाही सांगू शकत. ते वेगळं आहे माझं लाईफ. त्या लाईफ मध्ये माझं कुटुंब येत आहे,
माझं कॉलेज येत आहे, माझं स्वतःचं एक पर्सनल लाईफ येत आहे, थोडासा कुठेतरी इच्छा आकांक्षाचा प्रश्न येतोय, तुम्ही म्हणाल तसं एंटरटेनमेंट सुद्धा माझ्या लाईफमध्ये कुठेतरी हवी आहे. तर या सगळ्या गोष्टी मला करत असताना लोकांनी, मला असं वाटतं की लोकांनी प्रत्येक कीर्तनकाराकडे बघताना तो कीर्तनकार जरी असला तरी तो एक माणूस आहे हे बघून बघावं. नक्कीच. म्हणजे हे जे काही प्रकार आहेत तर हे लॉकडाऊन नंतरचा अनलॉक प्रकार आणि कीर्तनानंतरचा न्यू नॉर्मल लाईफचा प्रकार हा सेम आहे असं वाटतंय. हा, अर्थात मग अर्थात. याच्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की आपण इंदिरा महाराजांबद्दल बोलत होतो आणि तुम्ही एक वाक्य बोललात की ते अधिक परखड बोलतात. ते अधिक परखड बोलतात किंवा विरोधी बोलतात, लोकांना झुंबेल असं बोलतात, लोकांना त्रास होईल असं बोलतात. तर याच्या मागे एक अनेक या सगळ्या गोष्टींमध्ये ते सध्या ट्रोल होत आहेत, अनेक प्रश्नांमुळे सध्या ट्रोल होत आहेत. आणि त्यांनी एक त्यांच्या कीर्तनामधून त्यांनी एक गोष्ट बोलली होती हम्म. की सम आणि विषम तारखेला वगैरे वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी जे बोललं गेलं, तर अशा प्रकारची स्टेटमेंट करत असताना, तुम्ही प्रबोधन म्हणून करत असताना, तुम्ही एक मोठे आणि ज्येष्ठ कीर्तनकार असताना समाजाकडे तुमच्याकडे जो बघण्याचा आरसा आहे तो समाज तुम्हाला ऐकतो. तर हे जे काही अशी गोष्टी समाजाला संबोधित करत असताना तुम्हाला असं नाही वाटत की इंदुरीकर महाराज नेहमी स्त्रियांच्या बाबतीत फार काहीतरी अनावधानाने मराठी भाषेत आकांताने काहीतरी वेगळंच बोलून जातात, जे खूप परिणामकारक असतं, लोक विनोदी भाषेत घेतात. परंतु त्यामागचा जर आपण विचार केला तर स्त्रियांच्या बाबतीत इंदुरीकर महाराजांचं जे वक्तव्य असतात ती खूप गंभीर घेण्यासारखी असतात. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तुम्ही जर कधी त्यांचं पूर्ण कीर्तन ऐकलं असेल तर मला असं वाटतं की ते जे मांडतात त्यांची मांडण्याची एक वेगळी भाषा आहे. आणि हे समविषम याला पुरावे आहेत की बाबा या गोष्टी बऱ्याच हे आता कसं असतं की आपण जे जीवन जगतो ते आधीच ग्रंथात लिहिलेलं असतं की असं असं असेल तर हे असं असं होतं, थोडक्यात अर्थात भविष्य टाईप. अर्थात तुम्ही जो देताय आता संदर्भ की हे पुराण ग्रंथात वगैरे वगैरे असतं, परंतु सद्यस्थितीला विज्ञान याला मानायला तयार नाहीये. जेव्हा विज्ञान याला विरोध करतंय तेव्हा याचं उत्तर तुम्ही कसं द्याल? जग जग तांत्रिक गोष्टींकडे असताना, जग अधिक कलियुगाकडे जात असताना जेव्हा विज्ञान तुम्हाला तुमच्या वक्तव्यांना नाकारतं तेव्हा तुम्ही धर्मग्रंथाचा किंवा पुराणत्वाचा काहीतरी एक आधार घेणार आहात का आणि समाजाला आरसा दाखवणार आहात का? कधीही अध्यात्माची आणि विज्ञानाची जोड घालूनच आपल्याला बोलावं लागतं. कारण जगायचं कसं हे जरी अध्यात्म शिकवत असलं तरी आपण जगतोय कसं हे मात्र विज्ञान शिकवतं. म्हणजे आपण आपली प्रक्रिया काय जगण्याची हे विज्ञान शिकवतं की बाबा तुम्ही असं असं जगता आणि जगण्याचा एक अर्थ असतो की बाबा तुम्ही असं जगायला पाहिजे, तर सुखी व्हाल हे अध्यात्म शिकवतं. दोन्हीची सांगड असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड आहे. जे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकतो तेच आपण वेदांमध्ये शिकतो, जे आपण बायोलॉजीमध्ये शिकतो तेच आपण वेदांमध्ये शिकतो. आणि हे कुठेतरी समतोल आहे असं मला वाटतं. आणि इंदुरीकर महाराजांचा विषय घेतला तर ते जेवढं निगेटिव्ह बोलतात तेवढंच ते पॉझिटिव्हही बोलतात. ते कीर्तनामध्ये कायम सांगतात की मुलींना काही गोष्टी आल्या पाहिजे, मुली परखड असल्या पाहिजे. फक्त एवढंच आहे की बाबा काही लोकांना ते झुमतं, कारण त्यांची बोलण्याची भाषा म्हणा किंवा मांडण्याची पद्धत म्हणा थोडीशी वेगळी आहे. अर्थात मी त्याच मुद्द्यावर तुम्हाला परत परत विचारतोय की हा जो काही त्यांचं बोलणं आहे स्त्रियांच्या बाबतीत, अर्थात एका विषयासंदर्भात घेतोय आपण की एकूण कीर्तन फार चांगलं असतं किंवा प्रबोधन खूप चांगलं असतं, विरोधी असतं, विद्रोही असतं, परखड असतं, लोकाला समजेल उमजेल आणि जे आता सद्यस्थितीत घडतंय त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ते मांडतात आणि त्या लोकांना रुजतात देखील, लोकांना पटतात देखील. परंतु जेव्हा अशी काही विधानं केली जातात जी लोकांना, कीर्तनातल्या लोकांना कळून येत नाही, परंतु जी काही अभ्यासक असतात, जी खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक आणि एकूणच सगळ्या विविध अंगांनी या विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस त्या लोकांची मतं इंदोरीकर महाराजांबद्दल फार परखड असतात आणि फार विद्रोही असतात, कारण हे त्यांना कुठेतरी स्त्रियांच्या बाबतीत रुजणारं नसतं. आता तसा विचार केला तर कीर्तनकाराचं असं एक
शास्त्र आहे की कीर्तनकाराने हे शास्त्रावरच बोलावं किंवा अ, तुमचे जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर बोलावं, त्याच्यावर बोलायला तुम्हाला फुल परवानगी आहे. आणि त्यातून तुम्ही सामाजिक स्थिती मांडताय तर ते समाजासाठी चांगलं आहे. परंतु आता जर तुम्ही विचार केला तर आता भरपूर सायंटिस्ट असतील किंवा सुशिक्षित लोक असतील, हे कीर्तनाकडे प्रबोधन म्हणूनच बघतात. एक श्रद्धा भक्ती ही वेगळी लांबची गोष्ट आहे, पण एक प्रबोधन म्हणून बघतात. पण मला असं वाटतं की जर आपण एखाद्या निगेटिव्ह गोष्टी बघत असू तर नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. जसं ते स्त्रियांविषयी वाईट बोलतात तसं ते स्त्रियांविषयी चांगलं सुद्धा बोलतात. आणि जरी त्यांची एखादी गोष्ट चुकली तर तुम्ही जर एखाद्या 100पैकी 5 गोष्टी चुकल्या, तुम्ही 95 गोष्टीवर दडपण नाही घालू शकत. तर मला असं वाटतं की जरी चुकत असेल तरी सुद्धा जर एखादा व्यक्ती योग्य मार्गाने समाजाला आज बरेच तरुण मंडळी व्यसनापासून त्यांच्यापासून जे जे काही होते ते लांब गेलेत म्हणा, किंवा बरेच लोक परमार्थाकडे वळायला लागले. मला असं वाटतं की परमार्थाची सध्या गरज आहे आणि ते काम ते बऱ्यापैकी करतात. त्याच्या गरज नाहीये, हे अर्थात बरोबर आहे. परंतु त्यांचा दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि काही छोट्या छोट्या वाईट गोष्टी जर सोडल्या तर त्यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. नक्कीच हा समतोल तर म्हणजे लोकही जाणून घेत आहेत किंवा लोकही समतोल राखतायत, तेवढ्या अनावधानाने त्यांच्याबद्दल बोलत नाहीयेत. परंतु एक चर्चा आहे किंवा एक विषय आहे जो स्त्रियांच्या बाबतीत मला फार गंभीर वाटला, म्हणून हा मुद्दा मी तुमच्या समोर उपस्थित केला. अर्थात आणि ज्या गोष्टीने आपण आज या गप्पा मारतोय, स्त्री शक्तीचा जागर, ज्या गोष्टीवर आपण हा जो काही विषय आहे आज आपण प्रबोधनाच्या माध्यमातून, आणि जो विषय होता आपला कीर्तनातून प्रबोधन, तर याकडे बोलत असताना हा मी विषय तुमच्या समोर घेतला. यानंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की समाज प्रबोधन करत असताना, एवढं सगळं बोलत असताना, समाजासमोर आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टी समाजाला आरसा म्हणून दाखवत असताना ज्या काही घ्यायची काळजी असतात, तर या कोणत्या असतात आणि काय असतात? आपण सर्वात प्रथम काळजी असते की आपण जे बोलतोय ते आपल्या चारित्र्यात असावं. अर्थात जर मी सांगत असेल की तंबाखू खाऊ नका तर ते व्यसन मला नसलं पाहिजे, तर मला सांगण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट त्यातूनही महत्वाची की आपले जे मंडळी आहेत, आपल्याला जो हेतू आहे मेन एकतेचा, तो साधता आला पाहिजे. आणि प्रबोधन करत असताना माणसं न दुखवता, जसं तुम्ही म्हटलात की महाराजांच्या शब्दाने काही दुखवली जातात, तर मग सांगायचं तर आपल्याला आहे, पण आपण दोन्ही बाजू सांगून, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू सांगून माणसं न दुखवता त्यांच्या मनात उतरता येईल अशी आपली एक परिस्थिती किंवा अशी आपली एक शैली बनवली पाहिजे. आणि कीर्तनाच्या प्रबोधनाच्या बरोबर कीर्तनाचा एक पावित्र्यता आणि त्याचबरोबर कीर्तनाची परंपरा जी पहिल्या काळापासून चालू आहे ती पुढे कशी प्रेरित राहील आणि हा आपला वारसा कितीपर्यंत लांब जाईल, आपण त्यासाठी होईल तेवढा जास्त प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. यानंतर ताई, मी एक प्रश्न विचारतोय तुम्हाला, जो खूप लोकांवरती परिणामकारक ठरला. जी आषाढी कार्तिकीची जी वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे, तर या लॉकडाऊनमुळे, या कोरोना काळामध्ये ती अखंड चालणारी जी काही प्रक्रिया होती, तिला कुठंतरी थांबावं लागलं. तिला कुठेतरी एक श्वास थांबावा लागला तिचा. आणि हा जो काही खंडित होणारा जो काळ होता, तो एक वारकरी म्हणून, एक कीर्तनकार म्हणून लोकांना काही गोष्टी सांगत असताना वैयक्तिक तुमच्यासाठी आणि एकूण वारकरी संप्रदायावरती कसा परिणामकारक होता? प्रत्येक महाराजांनी किंवा प्रत्येक वारकऱ्यांनी, सामान्य वारकऱ्यांनी हे समजून घेतलं की आपल्या जीवासाठी हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यातून महत्वाचा विषय असा आहे की काही गोष्टीसाठी आपल्याला अर्थातच पाठिंबा द्यावा लागणार आहे. तेव्हाची परिस्थिती तशी होती आणि खंडित म्हणू शकत नाही. वारी ही फक्त एकच प्रकारची नसते, 3 प्रकारची असते: कायिक, वाचिक आणि मानसिक. मुखाची, शरीराची आणि मनाची. यावेळेस जरी शरीराची नाही झाली, कायिक नाही, तर वाचिक आणि मानसिक तर झालीच ना.
जे खरे वारकरी आहेत, ज्यांनी वारीच्या काळामध्ये देवाचं चिंतन तर केलंच, त्या मनामध्ये पांडुरंग तर होताच, तर मला वाटत नाही की ही वारी खंडित झाली आहे. आणि जरी एक प्रकारे नाही झाली तरी दोन प्रकारे ही वारी झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी याविषयी अर्थातच दुःख मांडण्यात अर्थ नाही. हा, भगवंत दिसला नाही, परंतु भगवंत तिथं जाऊनच बघावा असं काही नाही. आपली श्रेष्ठ भक्ती एवढी असावी की इथे जरी डोळे झाले तरी आपल्याला तो पांडुरंग दिसायला. त्यामुळे नक्कीच याचं नक्कीच याचं उदाहरण म्हणजे स्वतः संत गाडगे बाबा आहेत, जे प्रत्येक वारीमध्ये जायचे परंतु कधीही पंढरपुरातील विठ्ठलाला बघायला गेले नाहीत. ते नेहमी हा देवळाच्या बाहेर राहायचे आणि गेलेल्या वारकऱ्यांना विचारायचे की तुम्ही देव बघितलात का? हा हा जो काही प्रश्न होता आणि जेव्हा त्यांचं रात्रीचं प्रवचन चालायचं तर ते फार मजेदार असायचं आणि त्याच्यातून लोकांना फार टोचक असे मारा करायचे ते. हा अ, याच्यानंतर मी तुम्हाला अजून फक्त मोजून दोनच प्रश्न विचारतोय की हा आजचा आजचा हा जो काही गप्पांचा तास आहे आपला, वरद बहुउद्देशीय सेवा संस्था आणि विशेष मराठी पोर्टल प्रस्तुत ज्या अनलॉक सेलिब्रिटी गप्पा आहेत, हम्म, तर एक बार्शी तालुक्यामधून सोलापूर जिल्ह्यामधूनचा जो काही प्रवास आहे आणि एक कीर्तनकार म्हणून जेव्हा आज तुम्हाला एक अनलॉक सेलिब्रिटी गप्पा म्हटलं जातंय, ज्या सेलिब्रिटी सोबत आपण गप्पा मारतोय, तर हे सेलिब्रिटी असणं हे तुम्हाला कसं वाटतंय आज? अर्थातच आनंद वाटतो, त्यात काही वाद नाही. कीर्तनकारामध्ये सेलिब्रिटी होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि अर्थातच सोशल मीडियामुळे प्रवृत्त झाली. ज्या गोष्टीचं माझ्याकडे अकाउंटही नव्हतं, ना युट्यूबचं होतं ना टिकटॉकचं होतं, तरी पण या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचले. जी टॉकीजच्या माध्यमातून म्हणा, टीव्हीच्या माध्यमातून म्हणा, मी लोकांपर्यंत पोहोचले. ही वेगळीकता मला फार आवडतीये की लोक मला फक्त कीर्तनकार नाही तर सेलिब्रिटी सुद्धा म्हणतात. म्हणजे कुठेतरी ही वेगळीकता आवडतीये. आणि माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी ज्या ज्या लोकांनी माझ्या लहानपणापासून मला पाठिंबा दिलाय, त्यांच्यासाठी अर्थात ही स्वाभिमानाची आणि मान उंचावणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि ही गोष्ट अभिमानाची असायला हवी, कारण तेवढा प्रवास, तेवढे कष्ट आणि तो जो काही खडतर प्रवास होता तो आपण केलाय. याच्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की सुरुवातीला आपण एक गोष्ट, मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारला होता की बार्शीचा प्रवास तुमचा कसा होता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होतं की एक बालकीर्तनकार, एक युवा कीर्तनकाराचा जो प्रवास असतो आणि त्यातली त्यात एक मुलगी असणं, या स्पर्धेत उतरणं आणि या जगात, या वारकरी संप्रदायातल्या स्पर्धेशी स्वतःला खिळवून ठेवणं, हे स्वतःचं जे काही सगळं स्पर्धा आहे ती स्वतःशी खिळवून ठेवणं, हे तुमच्यासाठी किती मेहनतीचं काम आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला किती स्पर्धा वाटतेय की एक मुलगी म्हणून, एक तुम्ही जरी कीर्तनकार असलात किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टी समाजाला प्रबोधन करत असलात, तरी एक जी बघण्याचा दृष्टिकोन असतो समाजाचा, की कीर्तनकार आणि त्यातली त्यात तुम्ही एक मुलगी आहात, तर हा बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा तुमच्याकडे कसा असतो आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी कशी असते? स्पर्धा तर पावलापावली आहे, अजूनही आहे. कारण लोक म्हणताना असं म्हणतात की कीर्तनाच्या अगोदर हा मुलगी आहे, कीर्तनकार आहे पण मुलगी आहे. ही जी बघण्याची दृष्टी आहे ना, ही मला फार वाईट वाटते. हे मुलगी असली काय आणि मुलगा असला काय, कीर्तनकार आहे हे महत्वाचं आहे, तू काय सांगतोय हे महत्वाचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टीमुळे पहिल्यापासून त्रास झाला. बऱ्याच कीर्तनाला मी कीर्तनाला उभा राहिले तर मला असं म्हणजे टाळ घेऊन जर कधी उभा राहिले लोकांच्या कीर्तनात, तर बऱ्याच महाराज लोकांनी मला खाली बसवलं की तू मुलगी आहेस, तू कीर्तनामध्ये. तर माझ्या वडिलांनी ते प्रखरपणे मांडलं की ही हे जे आहे हे फार जुन्यापासून आलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणी कुणाला यारे यारे लहान थोरं याती भलत्या नारी नर असं आहे. त्यामुळे संघर्ष भरपूर आहे माझ्या वडिलांचा आणि माझाही. बऱ्याच गोष्टी प्रखरतेने आम्ही समोर घेऊन अर्थातच या पायरीपर्यंत पोहोचलोय. आणि मला आता अभिमान आहे की आता बऱ्याच सप्ताहामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी लोक आता बाकीच्यांचं ऐकत नाही. आणि मुलगी जरी असली तरी तो मान आता मला भेटतोय असं मला वाटतं. नक्कीच, कदाचित त्यांनी तुम्हाला ऍड्रेस केलं असावं. त्यांनी आता मला ही विल एक्सेप्ट मी असं झालंय आता. आणि अर्थात ते माझ्या वडिलांमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे झालं. नक्कीच. यानंतर आपण आजच्या या अनलॉक सेलिब्रिटी गप्पा आणि या गप्पांच्या तासामध्ये आपण शेवटाकडे जातोय.
काही शेवटच्या काही क्षणांमध्ये काही तांत्रिक अडचण येतेय. आपण ती लवकरात लवकर सॉल्व्ह करतोय. आणि आजचा जो काही अनलॉक सेलिब्रिटी गप्पांचा जो काही तास होता, तर तो आज आपण ह्या ज्या काही गप्पा आहेत, ही चर्चा आहे. समाज प्रबोधन आणि कीर्तन प्रवचनातला जो काही फरक होता, त्याच्या अनुषंगाने जे काही सूक्ष्म बाबी होत्या, त्या आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या. आपण त्यांना पुन्हा एकदा जोडतोय. काही तांत्रिक अडचणींमुळे त्या लेफ्ट झाल्यात. आपण त्यांना पुन्हा जोडतोय एकदा. आणि यानंतर या आजच्या लाईव्ह सेशनचा आपण शेवट करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला याबद्दल तुमची काही मतं असतील, तुम्हालाही काही विचारायचं असेल, तर मला आत्ता लगेच कमेंटमध्ये कळवा. मी तुमचा अगदी थोडक्यात जो काही प्रश्न असेल तो त्यांच्यासमोर मांडेल. हा तांत्रिक जो काही प्रश्न आहे, तर हा या पावसाच्या वातावरणामुळे आणि एकूणच जो काही निसर्गाचा सध्या आपल्याकडे प्रकोप आहे, फार पावसाळी वातावरण आहे आणि ओला दुष्काळ जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं फार परिणामकारक ठरतंय. आपण त्यांना एकदा जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी थोडक्यात हे शेवटचा जो काही भाग राहिलाय आपला आजचा, तर तो आज आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. शुभम झाडे म्हणतायत की शेतकऱ्यांची परिस्थितीवर आणि शेतकऱ्यांना मुलांना सुद्धा बोलायची संधी द्या. नक्कीच याविषयी देखील आपण बोलणार आहोत, हे विषय देखील आपण हाताळणार आहोत, परंतु तुर्तास तशा हे जी गंभीर प्रश्न आहेत किंवा हा जो काही महत्वाचा विषय आहे, तो विषय मांडण्यासाठी आपण चांगली व्यक्ती शोधत आहोत, ज्यांच्यापर्यंत आपण हे शेतकऱ्यांचं जे गाऱ्हाण आहे ते मांडू शकतो. आणि अर्थात त्यांची कष्ट, त्यांच्या जे काही सहवेदना आहेत त्या त्यांच्यापर्यंत जाणून घेण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा जो काही आजचा लाईव्ह गप्पांचा तास होता, जे काही सेशन होतं आजचं, तर हे तुम्हाला कसं वाटलं हेही माझ्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवरती कळवू शकता. तुम्ही विशेष मराठीच्या जे काही अकाउंट आहे आपलं इंस्टाग्रामचं, त्याला फॉलो करा आणि जास्तीत जास्त अनलॉक सेलिब्रिटी गप्पा ज्या आहेत त्या ऐकण्याचा तुम्हाला नक्कीच ऐकण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि त्यांचं आयुष्य देखील तुम्हाला जाणून घेण्यासाठी अधिक चांगलं ऐकून घेता येईल हे मला वाटतंय. काही तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक मंडळी विचारतात की मॅम कुठे आहेत. आपण त्यांनाच पुन्हा एकदा लाईव्ह घेतोय, कारण काही तांत्रिक गोष्टीमुळे त्यांच्याकडे नेटवर्क नसावं आणि त्याच्यामुळेच हा जो काही पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम येतोय आपल्याला, तो आपण सॉल्व्ह करतोय. जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला आज, तर आपण त्यांना फोनद्वारे आजच्या या शेवटच्या भागाकडे आपण वळणार आहोत आणि थांबणार आहोत तुर्तास. पुन्हाच एकदा आपण त्यांना फोन करून बघूयात आणि आजचा या भाग जो आहे आज आपण हा संपवणार आहोत.
नक्कीच सर. हा जो काही कार्यक्रम आहे आणि हा जो काही भाग होता, तर त्यासाठी तुम्ही जे आम्हाला कौतुकाची एक थाप दिलीत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार. नेक्स्ट सेशन बद्दल विचारतायत तर तुम्ही विशेष मराठीशी अपडेट राहा. तिकडे तुम्हाला वेळोवेळी याबद्दल काही असतील त्या मिळत जातील. आणि येणारे जे काही नवीन सेलिब्रिटी असतील तर त्यांच्याविषयी देखील काही माहिती जी आहे ती आधीच या तुमच्या समोर मांडली जाते. तर त्याविषयी तुम्हाला ज्या काही अपडेट आहेत त्या मिळत जातील. तेव्हा विशेष मराठीला नक्की फॉलो करा. काही तांत्रिक अडचण नाहीये मुळात. फार त्यांचा मोबाईल आता स्विच ऑफ येतोय, त्याच्यामुळे आपण त्यांना फोनद्वारे देखील संपर्क करू शकत नाहीये. जर काही अजून काही क्षणांमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो तर तत्पूर्वी त्यांचा पुनश्च एकदा आपल्याला एकदा रिप्लाय येण्यापूर्वी आणि हे आजचं लाईव्ह संपवण्यापूर्वी, या गप्पा संपवण्यापूर्वी तुम्हाला वैयक्तिक काही विचारायचं असेल आजच्या अनुषंगाने, आजचा जो विषय होता आपला कीर्तनातून प्रबोधन, तर हा जो काही प्रश्नांचा तास होता, हे प्रश्न तुमच्यासाठी किती महत्वाचे होते किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्याविषयी देखील सांगा. म्हणजे आपल्याला अजून काही याच्यामध्ये फेरबदल करता येतील आणि अजून चांगल्यात चांगले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील. तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करून आमच्या विशेष मराठी या पोर्टलच्या माध्यमातून, वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि चांगल्यात चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्या माहितीतून तुमच्या ज्ञानात भर पडेल याची प्रथमतः विशेष मराठी आणि वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याची दखल घेईल आणि हेच आमच्यासाठी अग्रस्थानी असेल हे मला सांगायला नक्कीच आवडेल. काळे सर म्हणतायत की सर आपण शिवलीलाताईंसारख्या व्यक्तींबरोबर चर्चा करताय, हे आपल्या अत्यंत महत्वाची बाब आहे. सर नक्कीच खूप आता सध्या त्यांनी जसं सांगितलं आणि आजचा जो विषय होता आपला की कीर्तनातून समाज प्रबोधन, तर हे समाज प्रबोधन होण्याची फार गरज आहे, समाजाला याची गरज आहे ना की सध्या जो काही ट्रेंडिंगचा जमाना आहे तर या ट्रेंडिंगच्या जमान्यामध्ये फक्त न जागता आज कुठेतरी या समाज प्रबोधनाची गरज आहे आणि म्हणूनच हे जे काही गोष्टी होत्या आपण तर त्या आज आपण केल्या होत्या. त्यांच्याशी आत्ता संपर्क होत नाहीये. पुनश्च एकदा कधी वेळ मिळाला त्यांना आणि आपल्याला त्यांच्याशी काही अजून गप्पा मारायच्या असतील तर पुन्हा आपण त्यांना इन्व्हाइट करू आणि हा जो काही गप्पांचा तास आहे असाच पुढे कंटिन्यू ठेवू. तत्पूर्वी बघायला विसरू नका आणि विशेष मराठीच्या या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तेव्हा विशेष मराठीला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्याच सोशल मीडियावरती विशेष मराठी आहे, तेव्हा सगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही एकदा जाऊन बघा की विशेष मराठी काय अपडेट्स देते आणि हे जे काही आमचं एक माणूस या नात्याने जो काही आमचा समाजाला देण्याचा एक आरसा आहे की समाजाला आत्ता काय हवंय आणि जे आम्ही देतोय, तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला एकदा जाणीव होईल. तत्पूर्वी वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर काकडे सर आयोजित विशेष मराठी पोर्टल प्रस्तुत अनलॉक सेलिब्रिटी गप्पा या आणि स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमामध्ये आज आपण हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार शिवलीला पाटील ताई यांना आज आपण इन्व्हाइट केलं होतं आणि आज आपण ह्या गप्पा त्यांच्याशी मारल्या आहेत. शेवटचा भाग राहिला होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे आता हे शक्य नाही आणि तुम्हालाही या ठिकाणी बांधून ठेवणं मलाही शक्य नाही. तेव्हा तुर्तास आपण या ठिकाणी थांबत आहोत आणि यानंतरचा नक्कीच पुढील भाग तुम्ही बघण्यासाठी इच्छुक असाल
तेव्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या एका नवीन सेलिब्रिटी सोबत आणि एका नवीन विषयासोबत. तेव्हा नक्की बघायला विसरू नका विशेष मराठी. धन्यवाद. अरे काय माणसा, अरे ते हे होऊन गेलं ना, ते फोन कट होऊन गेला, तिचा फोन बंद होऊन गेला, लपडे होऊन गेले शेवटाचे.